शिक्षणाच्या नावाखाली मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार आता अमरावतीमध्ये समोर आलाय। अयान अहमद नावाच्या एका नराधमानं 180 तरुणींभोवती ब्लॅकमेलिंगचा एक फास कसा आवळला। अमरावतीत तरुणींच्या शोषणाची ही मोडस ऑपरेंडी काय होती, कशी होती, पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। प्रेमाचं जाळं, ब्लॅकमेलिंगचा फास। अमरावतीत 180 मुलींचं लैंगिक शोषण। शिक्षणाच्या नावाखाली डिजिटल सापळा। राज्यात खरात प्रकरणानं महिलांच्या शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच शिक्षणाच्या नावाखाली तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आलाय। प्रेमाच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणाऱ्या अयान अहमद या 19 वर्षाच्या तरुणानं तब्बल 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून, अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दू मधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले। आणि असे जे मुलं आहेत, गुंड अयान आणि फयान सारखे, अयान आणि झोयान सारखे, यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे। ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिंमतच अशी करायला नको, नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितला तर तोही आम्ही करू। अयान अहमदनं तरुणींची फसवणूक करण्याकरता रचलेल्या डिजिटल सापळ्या संदर्भात खासदार अनिल बोंडेंनी काय माहिती दिली आहे पाहूया। अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअप, स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात। याच ग्रुपमध्ये मुलामुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं। काही मुस्लिम तरुणांना मुलींचे नंबर देण्यात आले। हे तरुण मैत्री करून सुरुवातीला तरुणींसोबत सामान्य गप्पा मारत, मात्र त्यानंतर अश्लील लिंक, व्हिडिओ आणि मेसेज पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणत याच ग्रुपवरून तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवत, नंतर मुलींचे नंबर शेअर करण्याची आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठीही आरोपींकडून धमकावलं जातं। काही तरुणींचे व्हिडिओ आरोपीनं पॉर्न साईटवर टाकल्याचाही आरोप बोंडेंनी केलाय। लैंगिक शोषणाप्रकरणी अयान अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मात्र पीडितेचे जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलिसांनी सुमोटो त्याच्यावर कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल आज जो आहे स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनी उपस्थित केला आहे। सुमोटो पद्धतीनं ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। कदाचित ते फिर्यादी पीडितेमधून आला पाहिजे याची सुद्धा वाट पोलीस प्रशासन पाहत होते। 12 ते 15 संदिग्ध आरोपी अजून असू शकतात, कारण हे रॅकेट आहे आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। आता 7 जणी ज्या प्रथमदर्शनी ज्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या अचलपूरच्या 2 आहेत, परतवाड्याच्या 2 आहे, अमरावतीच्या 2 आहे, एक नागपूरची आहे। दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी 7 पीडितांची चौकशी केली आहे। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल। पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। खरं तर हे प्रकरण केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर याची पाळंमुळं मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत गेली असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अयानच्या चौकशीनंतर या रॅकेटचा मास्टर माइंड शोधून काढणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। अमर घटारे, साम TV न्यूज, अमरावती।